हालेलुया, येशू मसीह की सर्वांना येशूच्या नावात सलाम. देवाला धन्यवाद की या 2025 वर्षामध्ये प्रभूने आपल्याला ही संधी दिली की आपण त्या परमेश्वराच्या चरणी यावं आणि त्याची स्तुती आराधना करावी, त्याला धन्यवाद द्यावा. ही परमेश्वराची दया आहे. आमेन. आणि विश्वास ठेवू की आज ह्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल की जेणेकरून वर्षभर देवाची इच्छा काय ती आपण समजू शकू. आमेन. कारण देवाला काय म्हणायचंय तो वर्षाच्या शेवटीने वर्षाच्या सुरुवातीस बोलतो. आमेन. आणि म्हणून विश्वास ठेवा की आज ह्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ज्यावेळेस आपण देवाच्या चरणी आलेलो आहोत तर देव आपल्याशी ते बोलणार आहे जे आपल्याला वर्षभर करायचंय. आमेन. समजते मी काय सांगतोय? हा, कारण परमेश्वर तुमच्या आणि माझ्याकडून काहीतरी अपेक्षा करतो आणि म्हणून परमेश्वराची इच्छा नेमकी आपल्या जीवनाबद्दल काय आहे आपण विश्वास ठेवू की आज परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे आपल्याशी बोलेल. आपण 2 शब्दाची प्रार्थना करू आणि आपण वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, मी तुला धन्यवाद देतो कारण तू महान अद्भुत पराक्रमी परमेश्वर आहे. हा समय तुझ्याकडून आहे बाबा. देवा तुला धन्यवाद देतो की तू आम्हाला योग्य समजलं की आम्ही तुझी स्तुती आणि आराधना करावी. हो परमेश्वर पिता, या समयाला प्रभू आम्ही प्रत्येक जण तुला ऐकू इच्छितो दे बाबा. या 2025 वर्षाबद्दल जी तुझी इच्छा आहे, जी तुझी योजना आमच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आहे प्रभू, आज आम्ही समजून घ्यावी यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. माझ्या मुखात राहून तू बोल. माझी बुद्धी, माझे विचार, माझ्या ज्ञान, माझ्या कल्पना सर्व प्रभू मी बाजूला सारतो, केर कचरा लेखतो प्रभू, आणि तुझ्या पवित्र आत्म्याला मी जागा देतो. पवित्र आत्मा प्रभू माझा कैवार घे आणि तू बोल. आम्ही ऐकत आहोत परमेश्वर, कारण आम्ही सर्वजण तुला ऐकू इच्छितो परमेश्वर पिता. केवळ तुझी इच्छा पूर्ण कर. आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. मी घटावं, तूच वाढावा आणि तुला महिमा मिळावी असू दे. संपूर्ण जागेला, मला, आम्हा प्रत्येकाला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर. सर्व प्रकारची अडखळणं, बंधनं येशूच्या नावात मी तोडतो प्रभू. तुझ्या आत्म्याची मोकळीकता दे. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली. आमेन. हालेलुया. नवीन वर्ष देवाने दिला ना प्रियांनो. साजरा केला का? मग साजरा केला का? कधी, कोणत्या तारखेला? 1 तारखेला. कसा साजरा केला बरं सांगा ना. मागून उत्तर आलं मटण खाऊन म्हणे. बरोबर आहे, तो पण एक भाग आहे. हालेलुया. नवीन वर्षाला नवीन कपडे ना, चर्चमध्ये गेलो, देवाची आराधना केली, स्तुती केली. बघा आपण गीत कसं गातोय ना, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो ना. बरोबर आहे ना. हा, माणसाचा स्वभाव आहे, त्याला नवीन भेटलं का आनंद होतो. समजते का? माणसाचा काय स्वभाव आहे, त्याला नवीन भेटलं का जुन्याचं विसरून जात होतो. काल देवाने काय केलं, आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें, रात्रभर सांभाळलं ते गेलं चुलीत. पण आज का दिन, समजते का मी काय सांगते? चला एक वचन वाचा. विलापगीत 3 आणि 22. विलापगीत 3 आणि 22. हा, यिर्मया म्हणतो आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे. आमेन. नवीन वर्षाबद्दल आपण देवाला धन्यवाद देतो, पण तुम्हाला माहितीये धन्यवाद कोणत्याबद्दल दिला पाहिजे? बायबल असं म्हणतो, यिर्मया म्हणतो मागील वर्षभर आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची दया आहे. आमेन. तू वर्षभर आम्हाला सांभाळलं, ही तुझी दया आहे. आमेन. त्या चुकांमध्ये, पापांमध्ये आम्ही तुझ्या विरोधात वागलो असू, आमच्याकडून काहीतरी चुका घडल्या असतील, पण त्या सर्व तू आमच्या सहन केल्या आणि आमच्यावर तू दया केली ना, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू आम्हाला भस्म होऊ दिलं नाही. म्हणून निर्मया, परत एकदा वाचा पास्टर ते वचन. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया आहे. आजच्या गोष्टीबद्दल तो धन्यवाद नाही देत, मागील गोष्टींबद्दल धन्यवाद देतो, कारण प्रभू तुम्हाला वर्षभर सांभाळलं. हालेलुया, हालेलुया. तू आतापर्यंत आम्हाला भस्म होऊ दिलं नाही, आम्हाला नष्ट होऊ दिलं नाही, आमचा नाश होऊ दिला नाही ना, ही तुझी दया आहे. नीट लक्ष द्या. नवीन वर्ष साजरा करताना नवीन वर्ष दिला म्हणून आनंद करू नका, मागील वर्ष त्याने सांभाळलं म्हणून आनंद करा. हालेलुया. नवीन वर्ष परमेश्वराने मला जोडलाय,
तो आनंदाचा दिवस नाहीये, पण 2024 देवाने मला सांभाळले ना, तो माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. हालेलुया. कारण प्रियांनो, आपण गीत गातो ना, आत्ता गीत गायला आपण कोणतं, योग्यता से बढ़कर दिया है अपनी दया से तूने. योग्यता नव्हती माझी की तू मला द्यावं, पण तरी तू मला दिलेलं आहे. हालेलुया. मी त्या योग्यतेचं नव्हतो, मी त्या पात्रतेचा नव्हतो. मला एक सांगा प्रियांनो, एका वर्षामध्ये 365 दिवस असतात. बोला किती दिवस असतात? इथं बसलेल्यांपैकी तुमच्यापैकी कोण असा छातीठोक सांगू शकतो या 365 दिवसामध्ये हा दिवस असा होता की मी काहीच चूक केलेली नाही, माझ्या जीवनात मी काहीच चूक केली नाही या दिवशी? असा एखादा दिवस तरी आपला गेला असेल का? वाटतं का की मी दिवसभरात चुकलोच नसेल? बोलण्यातून, बघण्यातून, विचारातून काहीतरी चूक झाली असेल ना? अरे हा का नाही? मग तुम्ही मला विचार करा, 365 दिवस देवाने सांभाळलं नाही फक्त आपल्याला, 365 दिवस त्याने आपलं सहन केलेलं आहे. हालेलुया. 365 दिवस केवळ परमेश्वराने आपल्या गरजा नाही पूर्ण केल्या, पण त्या 365 दिवसामध्ये देवाने आपण चुकलो, पडलो, पापात पडलो, त्याच्या विरोधात वागलो, चुकीचं बोललो, चुकीचं ऐकलं, चुकीचं बघितलं, या सगळ्या गोष्टी करत असताना देखील प्रतिदिन परमेश्वराने माझं सहन केलं आणि मला 365 दिवस सांभाळलं. हालेलुया. म्हणून इर्मया म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही, ही केवळ तुझी दया आहे. आमेन. प्रभू, आम्ही भस्म झालो असतो का? कारण तुला पाप सहन होत नाही, तू पापाला त्या ठिकाणी कधी सामावून घेत नाही, पण आम्ही चुकत होतो, पडत होतो, पापात होतो, वाईट बघत होतो, वाईट बोलत होतो, आमच्याकडून अनेक चुका झाल्या, पण तरी तू आम्हाला भस्म होऊ दिलं नाही. ही तुझी काय आहे? दया आहे. आमेन. म्हणून 3:22-23 वचन वाचा. ती रोज सकाळी काय होते? नवी. काय नवीन होते? दया. बोला, काय नवीन होते? दया. आमेन. रोज परमेश्वर माझ्यावर नवीन दया करतो. का? कारण त्याला माहिती आहे हा कमजोर आहे, हा चुकणारा, याच्यामध्ये कमतरता आहे, म्हणून रोज परमेश्वर आपल्याकडे बघतो ना, नवीन दया करतो. बोला, कशी दया करतो? नवीन. हालेलुया. ज्या लोकांना वाटत असेल मी धार्मिक आहे म्हणून वाचलो आणि 2025 पाहिलं, सगळ्यात मोठा गैरसमज आहे तुमचा. इर्मया स्वतः म्हणतो. इर्मया कोण होता मला सांगा? इर्मया कोण होता? संदेष्टा. बोला, कोण होता? जो नेहमी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसायचा. आमेन. जो नेहमी देवाचं भय धरून चालायचा, राजांसमोर जाऊन संदेश द्यायचा. तुम्हाला माहिती आहे, हा इर्मया परमेश्वराची वाणी ऐकणारा होता, हा इर्मया देवाची प्रार्थना करणारा होता, हा इर्मया परमेश्वराचं वचन पाळणारा होता, हा इर्मया पवित्र जीवन जगणारा होता. तरी तो इर्मया म्हणतो, आम्ही भस्म झालो नाही, ही तुझी दया आहे. हालेलुया. कारण जरुरी नाही प्रभू की मी सेवा करते म्हणून योग्य आहे, जरुरी नाही की मी प्रार्थनेत आहे म्हणून योग्य आहे, जरुरी नाही की मी वचन पाळतोय म्हणून योग्य आहे. चुका माझ्याकडून होतात, पण त्या चुकांमध्ये आम्हाला तू भस्म केलं नाही, ही तुझी काय आहे? दया आहे. माझ्या धार्मिकतेमुळे मी वाचलो नाही, परमेश्वराच्या दयेमुळे मी वाचलेलो आहे. आमेन. माझ्या योग्यतेमुळे मी आज या ठिकाणी उभा नाही, ही परमेश्वराची दया आहे, म्हणून परमेश्वराने मला हा दिवस दाखवला. आमेन. नवीन वर्षाबद्दल देवाला धन्यवाद नाही, जुन्या वर्षाबद्दल प्रभूला धन्यवाद द्या. हालेलुया. की जानेवारी पासून डिसेंबर 31 पर्यंत प्रभू तू माझं सहन केलं. आमेन. तू माझ्यावर दया केली, तू मला वाचवलं, मला भस्म होऊ दिलं नाही, तुझी दया आहे. हालेलुया. खूप महान परमेश्वर आहे. एक वचन वाचू आपण, लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय काढा. लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. आणि ना, नीट लक्ष द्या, जेव्हा आपण ही वचन वाचू ना, प्रत्येकाने असा विचार करायचा, हे वचन माझ्यासाठी. बोला, कोणासाठी आहे? आलं का ध्यानात? काय विचार करायचा? वचन कोणासाठी आहे? मी सुद्धा हाच विचार करेल की हे वचन कोणासाठी आहे. जरी मी बोलतोय ते तरी तुमच्यासाठी नाही, मला विश्वास आहे वचन कोणासाठी आहे? माझ्यासाठी. नीट लक्ष द्या. आता नवीन वर्ष देवाने मला का दाखवला, वचनातून बघू आपण. हालेलुया. लूका शुभवर्तमान याचा 13वा अध्याय वचन 6 पासून पुढे वाचा. आता त्याने हा दाखला सांगितला, कोणा एका व्यक्तीचे द्राक्ष. परत एकदा रिटर्न परत वाचू आपण. कोणा एकाचे. परत एकदा
त्याने हा दाखला सांगितला, येशू ख्रिस्ताने हा दाखला सांगितला. कोणा एकाचे त्याच्या द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते, त्याच्या द्राक्ष मळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला. आता नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं, एका व्यक्तीचं त्याच्या द्राक्ष मळ्यात लावलेलं अंजिराचं काय होतं? झाड होतं. आणि त्याच्यावर तो काय पाहायला आला? फळ पाहायला आला. आता ते अंजिराचं झाडच कशासाठी लावलेलं आहे त्यांनी? की मला याच्यापासून काय मिळावे? फळ. किंवा कोणतं फळ मिळावं? अंजीर. आंबा लावला तर काय मागाल? कसली अपेक्षा ठेवाल? आंब्याची. समजते तुम्हाला? त्याने अंजीर लावलं होतं, अंजिराचं झाड. तर त्याला अपेक्षा होती की या झाडाला कसलं फळ भेटेल? अंजिराचं. म्हणून बायबल असं म्हणतं, त्याने लावल्यानंतर आहे ना, तो त्याच्याकडे काय पाहायला आला? फळ पाहायला आला. ते मोठं झालेलं आहे, ते वाढलेलं आहे, त्याची योग्यता झालेली की त्याने फळ द्यावं. माहिती तुम्हाला, तुम्ही आज झाड लावलं, उद्या फळ पाहायला जाल का? नाही. तर केव्हा जाल? जेव्हा तुम्हाला माहिती आता त्याची योग्यता कसली आहे? फळ देण्याची. बोला कसली आहे? हालेलुया. मी शेतकरी नाहीये म्हणून मला काही खूप कळत नाही, पण तरी तुम्हाला प्रश्न विचारतो. जर आंब्याचं झाड लावलं तर त्याला किती वर्ष लागतात फळ यायला? कमीत कमी 5 का? मला नाही माहिती म्हणून मी विचारतोय. कमीत कमी किती? 5-6. आता हायब्रिड पण निघालेत ना, म्हणजे कमी जास्त याच्यात पण होतात. जे जुने झाडं होती त्याला वेळ लागायचा. आता हायब्रिड आहेत, आपल्याला माहितीये फांद्या परिपक्व होत नाही तरी त्याला काय लागतात? फळ. पण आपण 5 वर्ष धरून चालू. बोला किती वर्ष धरून चालू? नीट लक्ष द्या. ज्या वेळेस त्या धन्याने अंजिराचं झाड लावलं ना, तो दुसऱ्या दिवशी गेला का फळ पाहायला? नाही. तो कधी गेला असेल? जेव्हा ते झाड काय झालं? परिपक्व. बोला काय झालं? तुम्हाला माहिती, परमेश्वर तुमच्याकडून लगेच अपेक्षा नाही करत. तुम्ही आज विश्वासात आले, देव तुमच्याकडून नाही अपेक्षा करत की तुम्ही फळ द्या. परमेश्वर तुमच्याकडून एका विशिष्ट वेळेला अपेक्षा करतो. केव्हा? की जेव्हा तुम्ही खूप वेळ प्रभूमध्ये आहात, अनेक वर्षापासून देवामध्ये आहात, अनेक वर्ष झाले तुम्हाला विश्वासामध्ये येऊन, अनेक वर्षापासून तुम्ही देवाची वचनं ऐकत आहात. मग तुम्हाला माहिती, हा व्यक्ती जो होता ना, हा त्याला पाणी घालायचा, हा त्याला खत घालायचा, हा त्याची निगा राखायचा, त्याला त्याने वाढवलं, त्याचं पोषण केलं, त्याला इतकी योग्यता दिली. आता त्याला काय लागावं? फळ. बोला काय लागावं? तितके वर्ष त्याने वाट पाहिली की अजून नाही फळ लागणार, 2 वर्षात नाही लागणार, 3 वर्षात नाही लागणार, वाट बघावी लागेल. तो वाट बघत राहिला. आणि ज्या वेळेस त्याला वाटलं ना की आता हे झाड फळ देईल, तेव्हा तो त्याच्याकडे काय पाहायला आला? बोला काय पाहायला आला? तुम्ही नवीन विश्वासात आले ना, देव लगेच अपेक्षा नाही करत. पण तुम्हाला माहिती, एक वेळ येते. 1 वर्ष गेला, 2 वर्ष गेला, 3 वर्ष गेले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. देव तुमच्याकडे काय पाहायला येतो? फळ. बोला काय पाहायला येतो? ज्यासाठी देवाने तुम्हाला निवडलंय, ज्यासाठी परमेश्वराने तुम्हाला निवडलंय, तुमच्या समाजामधून, तुमच्या गावामधून, तुमच्या परिवारामधून, तुमच्या मंडळीमधून, जिथून परमेश्वराने तुम्हाला निवडलंय ना, परमेश्वर एक वेळ अशी येते की देव तुमच्याकडून अपेक्षा करायला लागतो. बोला काय करायला लागतो? की मी तुला का निवडलं? मी तुला का वाचवलं? तुला आजारातून मी का वाचवलं? तुला व्यसनातून मी का सोडवलं? तुला पापापासून मी का सोडवलं? तू मरणार होता, मी तुला का वाचवलं? तुम्हाला माहितीये, परमेश्वर लगेच अपेक्षा नाही करत, पण जेव्हा तुम्ही दिवस घेत जातात, वर्ष तुमच्या आयुष्याला जोडत जातात, नवीन वर्ष तुम्ही बघत जातात, परमेश्वर एक वर्ष येतो की देव तुमच्याकडून काय करायला लागतो? अपेक्षा. की तुम्ही काय द्यावं? फळ. कारण तुम्हाला फळ देण्यासाठीच लावलं गेलेलं आहे. आमेन. कळतं मी काय सांगतोय? तुम्ही फळ द्यावं ह्यासाठी परमेश्वराने तुम्हाला लावलंय. त्याचा फायदा त्याला व्हावा. कोणाला व्हावा? ज्याने लावलंय. आमेन. ज्याने ते झाड लावलंय ना, त्या धन्याला त्याचा फायदा झाला पाहिजे, म्हणून तो अपेक्षा करतोय. आणि एक योग्य वेळ आल्यानंतर ना, परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करतो की तुम्ही फळ द्यावं. बायबल म्हणतं, तो धनी त्याच्याकडे फळ बघण्यासाठी आला. पुढे वाचा. परंतु त्याला काही आढळले नाही. बायबल असं म्हणतं, त्याला त्याच्यावर फळ आढळलं नाही. हा, अपेक्षा होती की याला या वर्षी काय लागायला पाहिजे? फळ लागायला पाहिजे. पण बायबल म्हणतं त्याला त्याच्यावर एकही फळ आढळलं नाही. आपण सर्वजण अंजिराची झाडं आहोत. बोला काय आहोत? सर्वजण. आणि देव आपल्याकडे दरवर्षी काय बघायला येतो? फळ. बोला काय बघायला येतो? 2025चा पहिला जो एक तारीख तुम्ही सेलिब्रेट करतात ना, नीट लक्ष द्या. नवीन वर्ष जेव्हा तुम्ही साजरा करतात ना, तेव्हा दरवर्षी एक गोष्ट डोक्यात घ्यायची. काय? धनी काय पाहायला येणार आहे माझ्याकडे? हा. 2024 वर्ष मी तुझं सहन केलं ना, 2024 वर्ष मी तुला खत पाणी टाकलं ना, 2024 वर्षापर्यंत मी तुझ्या सोबत होतो ना, तर आता 25ला येऊन परमेश्वर तुमच्याकडे काय बघणार आहे?
फळ, की तुम्ही फळ देतायत का? खूप वचनं खाल्ली आपण वर्षभर, खूप मिटिंगा केल्या आपण वर्षभर, खूपदा त्या ठिकाणी चांगले चांगले कन्व्हेन्शन भरवले आपण वर्षभर. देव खत टाकत गेला, देव पाणी घालत गेला, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करत गेला, देव तुमची प्रार्थना ऐकत गेला. पण आता देव तुम्हाला द्यायसाठी नाही, देव तुमच्याकडून काहीतरी घ्यायसाठी येतो. हालेलुया. देवाला अपेक्षा, आता तुम्ही मला काय द्याल? आमेन. त्याने तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला आणि मला दिलेले ना, आजपर्यंत देतोय. आता माहिती तुम्हाला परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करतो, तुम्ही मला काय द्याल? हालेलुया. आणि तो धनी आला, त्याच्याकडे फळ बघायला, फळ दिसलं नाही. पुढे वाचा, कंटिन्यू. तेव्हा त्याने माळ्याला म्हटले, आता नीट लक्ष द्या. तेव्हा परमेश्वर जो आहे ना, ज्याने अंजिराचं झाड लावलंय, तुम्ही आणि मी, त्यावेळेस त्याने कोणाला म्हटलं? माळ्याला म्हटलं, पहा गेली 3 वर्षे मी अंजिरावर फळ पाहण्यास येत आहे. किती वर्षापासून फळ पाहायला येतोय? 3 वर्ष. बोला, किती वर्षापासून? मागचे 3 वर्ष मोजा. आता किती वर्ष मोजा? हे कोणतं वर्ष चालू झालं? 25. बोला, कोणतं? बरं, मागचं वर्ष कोणतं होतं? 24. 1. त्याच्या मागचं वर्ष कोणतं होतं? 23. 2. त्याच्या मागचं 2022 पासून प्रभू तुमच्याकडे काय पाहायला येतोय? बोला, किती वर्षापासून? 3. मागील 3 वर्ष मी या झाडाकडे काय पाहतोय? फळ. 3 वर्ष मी अपेक्षा करतोय की आज फळ देईल, 22 ला फळ देईल, 23 ला फळ देईल, 24 मध्ये फळ देईल. आता काय आला? 2000 काय आला? अंजिराच्या झाडांनो लक्ष द्या. हालेलुया. 3 वर्षापासून जर देवाने तुम्हाला आणि मला सांभाळलंय ना, आपल्या धार्मिकतेमुळे नाही, तर तो अपेक्षा करतोय काय द्याल? फळ. बोला, काय द्याल? फळ. 3 वर्षापासून मी याच्यावर फळ शोधण्यासाठी येतोय. तो म्हणतो माळ्याला, तो म्हणतो अरे इकडे ये, याच्यावर फळ नाही दिसत मला. 3 वर्ष झाले मी याच्यावर फळ शोधतोय, पण मला एक पण फळ सापडत नाही, फक्त पानं दिसतात. बोला, काय दिसतात? हिरवगार झाड. झाड कसं दिसतंय? हिरवगार. फळ एक पण नाही. बरेच ख्रिस्ती लोकांचं जीवन असंच आहे, लक्षात द्या. हिरवगार. कसं? खत पाणी खाऊन खाऊन कसं झालंय? हिरवगार, टवटवीत, एकदम पूर्ण पानांनी भरलेलं. हा, मी घर बांधलं, मी गाडी घेतली, मला देवाने आशीर्वादित केलं, मला देवाने शेतीमध्ये आशीर्वादित केलं, माझ्या लेकराला नोकरी लागली, माझे लेकर चांगलं शिक्षण घेत आहे. अरे लक्षात घ्या, हे फक्त तुमच्या झाडाला लागलेली पानं आहेत, याच्यात फळ नाहीये. फळ ते आहे जे देवाच्या उपयोगातील. हालेलुया. जेव्हा तुम्ही आशीर्वादित दिसतात, तुमचं घर आशीर्वादित दिसतं, तुमचे लेकर आशीर्वादित दिसतात, लक्षात घ्या हे फक्त झाडाचे पानं आहेत जे हिरवेगार दिसत आहेत. पण जेव्हा फळ लागेल ना, ते फळ धन्याच्या उपयोगाचं आहे. हालेलुया. ज्याने लावलेलं आहे ना, त्याच्या उपयोगात जेव्हा याल ना, तेव्हा काय समजायचं? मला काय लागलं? बोला, मला काय लागलं? हा, नाही तर सगळं झाड हिरवं दिसतंय. येशू ख्रिस्त एकदा त्याला भूक लागली. बोला, काय लागली? बायबल मध्ये लिहिलेलं आहे, येशूला भूक लागली, त्याने दुरून एक झाड पाहिलं. कोणतं झाड होतं ते? पण अंजिराचं. बघा, कोणतं झाड होतं? वाचा तुम्ही, आपल्याकडे वेळ नाही तर वाचलं असतं. तिथं असं म्हटलेलं आहे की ते झाड पानांनी ढवरलेलं होतं. हालेलुया. दुरून हिरवगार दिसत होतं. येशू ख्रिस्ताला वाटलं एवढं सुंदर झाड आहे, एवढं मोठं झाड आहे, एवढं हिरवगार झाड आहे, 100% त्याच्यावर काय असेल? फळ. अंजीर असतील. मला काय लागली? भूक. येशूला काय लागली? येशू ख्रिस्त मोठ्या अपेक्षेने त्या हिरव्यागार झाडाकडे गेला. काय पाहायला? फळ. पण बायबल म्हणतं त्याच्यावर एकही फळ आढळलं. येशूने काय केलं? त्याला आशीर्वाद दिला. मग येशू काय म्हटला? याच्या पुढे तुझं फळ कोणीच न खाव. याच्या पुढे तुझं फळ कोणीच न खाव. कारण मला गरज होती त्यावेळेस तू काही कामात आला नाही. जेव्हा मला भूक लागलेली त्यावेळेस तू मला मदतीला आला नाही. लक्षात घ्या, परमेश्वराला जेव्हा तुमची अपेक्षा आहे ना, तेव्हा देवासाठी काहीतरी करा. हालेलुया. का देवाने मला निवडलं? का परमेश्वराने मला जिवंत ठेवलं? का परमेश्वर माझ्यावर दया करतोय? इर्मया म्हणतो आम्ही भस्म झालो नाही, ही तुझी दया आहे परमेश्वरा. हालेलुया. काहीतरी अपेक्षाने तुम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. काहीतरी अपेक्षा आहे की 2025 मध्ये प्रभू तुला माझ्याद्वारे करायचंय. आमेन. किती दिवस स्वतःसाठी जगाल? किती दिवस स्वतःच्या परिवाराचा विचार कराल? किती दिवस फक्त मी आणि माझा परिवार एवढा विचार कराल? अरे कधीतरी त्या धन्याचा विचार करा ज्याने हे अंजिराचं झाड लावलंय. काहीतरी माझ्या जीवनाद्वारे त्याला फायदा झाला पाहिजे. काहीतरी त्या परमेश्वरासाठी माझं जीवन असलं पाहिजे. प्रियांनो, आज परमेश्वर तुमच्याकडून अपेक्षा करतोय, फळ द्या. हालेलुया. गेली 3 वर्ष मी ह्या झाडावर काय पाहतोय? फळ. पण मला फळ आढळत नाही. वाचा पुढे. परंतु मला काय आढळत नाही. मला नाही आढळत. ते तोडून टाक. हा, परमेश्वर काय म्हणतो? ते
2024ला 3 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 3. परमेश्वर माळ्याला, माळी कोण आहे माहिती तुम्हाला? माळी कोण आहे? येशू. बोला कोण आहे? येशू. त्या माळ्याला तो देव म्हणतो हे झाड काय कर, तोडून टाक 2024 मध्ये. पण माळी ना, माळी फार दयाळू आहे. हालेलुया. झाड जरी धन्याचं असलं ना, काळजी कोण घेतो? माळी. आमेन. भले मालक तो परमेश्वर आहे ना, पण तुम्हाला आणि माझी काळजी कोण घेतो? माळी. तो कोण आहे? येशू. येशू म्हणतो मी कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही, मी कधीच तुम्हाला एकटं अनाथ असं सोडणार, मी प्रत्यक्षाने तुमच्या सोबत आहे. हालेलुया. तुमची आणि माझी काळजी घेणारा कोण आहे? येशू. बोला कोण आहे? तो रात्रंदिवस तुमची आणि माझी काळजी घेतो. आमेन. येशू म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी दुसरा काही वारी सत्याचा आत्मा पाठवतो, तो तुमच्या सोबत राहील. आमेन. तो तुम्हाला एकटं सोडणार नाही, तो प्रत्यक्षाने तुमच्या सोबत राहील. हालेलुया. मी तुम्हाला खरंच सांगतो, खूप प्रेम करतो परमेश्वर आपल्यावर. हालेलुया. माळ्याला तो म्हटला की हे तोडून टाक, कारण हे फळ देत नाही. 3 वर्ष झाले. अरे 2024 येऊन गेला तरी याने फळ दिलं नाही. पुढे वाचा. उगाच त्याने जागा तरी का अडवावी? उगाच त्याने जागा तरी का अडवावी. हालेलुया. उगाच त्याने जागा तरी का अडवावी. उगाचच गर्दी करू नका. तो म्हणतो उगाच याने जागा तरी का अडवावी. पुढे वाचा. तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, तेव्हा माळ्याने त्याला उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष असू द्या. महाराज एवढे वर्ष असू द्या. म्हणजे 2025 वर्षापुरतं असू द्या. कळते का? 24 पर्यंत फळ दिलं नाही, 3 वर्ष फळ आलं नाही. परमेश्वर काय करणार होता झाडाला? तोडून टाक. बोला काय करणार होता? ज्यांनी फळ दिलं नसेल ना 3 वर्षात, लक्षात घ्या, तुम्ही जर 2025 पाहिलाय ना, तो याच्यासाठी नाही पाहिला की तुम्ही धार्मिक आहेत, याच्यासाठी की माळ्याने देवाला विनंती केली, याला एवढा वर्ष असू द्या. अरे बोला एवढं वर्ष याला असू द्या. कळतंय का? अरे बोला आज का दिन यहोवा ने बनाया है हम उसमें. आणि आनंदित हो म्हणजे काय? मटण खायचा, आनंद करायचा, स्वतःच आनंद करायचा, स्वतःच खायचं, स्वतःच नवीन कपडे, सगळं स्वतःसाठी. नवीन वर्ष कोणासाठी? माझ्यासाठी. देवाचा काही विषय नाही. तू मागील आयुष्यभर सांभाळलं, कितीदा मला बरं केलं, काही घेणं देणं नाही. मरणार होतो मी, मला वाचवलं. ऍक्सिडेंट मधून मला वाचवलं, रस्त्याच्या अपघातातून तुम्हाला वाचवलं. अनेकदा माझ्यावर असे प्रसंग आले की मी मरणार होतो, तुम्हाला वाचवलं, त्याच्याबद्दल धन्यवाद नाही. पण आज का दिन हम उसमें, नवीन वर्षाचा आनंद करायचा आहे. गेलं जे आहे ना, लक्षात घ्या, त्याबद्दल धन्यवाद द्या. इर्मया म्हणतो आम्ही भस्म झालो नाही, ही तुझी दया आहे. हालेलुया. माळ्याने तुम्हाला तोडू दिलं नाही, ही परमेश्वराची दया आहे. आमेन. येशू ख्रिस्त म्हणतो, माळी म्हणतो एवढा वर्ष हे झाड काय करू दे? असू दे, याला तोडू नका. मग अंजिराच्या झाडांनो 2025 वर्ष आहे ना, हे आपल्या योग्यतेमुळे नाही मिळालं, कोणाच्या प्रार्थनेमुळे मिळालं? येशूच्या. बोला कोणाच्या? कारण त्याने पित्याला काय केली? विनंती. एवढा वर्ष. हालेलुया. एवढा वर्ष हे झाड काय कर? असू दे. आणि मग असू दे आणि काय करायचं मग त्याचं? पुढे वाचा. म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. म्हणजे येशू काय म्हणतो? मी वर्षभर या झाडाच्या आजूबाजूला खणून काय घालेल? खत घालेल. मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे. मग पुढील वर्षी त्याला फळ आले तर बरे, नाहीतर आपण ते तोडून टाका. नाहीतर आपण ते. आता वर्षभर येशू काय म्हणतो? मी काय करेल? खत घालेल. बोला काय घालेल? किती मिटिंगा करतात नाही का लोक, नाही का? इथं मिटिंग चालले मिटिंगला, तिथं मिटिंग चालले मिटिंगला, नवापूरला कन्व्हेन्शन चालले तिथं. हे तुम्ही नाही जात. येशू काय घालतोय? खत. बोला काय घालतोय? चांगले चांगले देवाचे दास येतात आणि वचन सांगून जातात, आणि आपण सगळं खत काय करतोय? खातोय. बोला काय करतोय? खातोय. फळ देत फक्त पानं वाढतायत आपले, आपण टवटवीत होतोय, आपण हिरवेगार होतोय. पण लक्षात घ्या, फळ द्या. कारण खत तुम्हाला यासाठी नाही घातलं जात की तुम्ही बहरलेले दिसावे. खत यासाठी घातलं जातं की तुम्ही काय द्यावं? बोला काय द्यावं? हालेलुया. देवाचं वचन माहिती तुम्हाला काय? या अंजिराच्या झाडांना घातलेलं खत. बोला काय आहे? जे झाडाच्या वाढीसाठी महत्वाचं असतं. आमेन. जे झाडाला पोषण देतं, जे झाडाला लागणारी प्रत्येक चांगली घटक देतं. हालेलुया.
की जेणेकरून ते झाड वाढावं, आशीर्वादित व्हावं आणि त्याने फळ द्यावं. आमेन. म्हणून परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हा तुम्हाला आणि मला काय घालत राहतो? खत. बोला, काय घालत राहतो? खत. हालेलुया. नवापूर तालुक्याने जेवढे वचन ऐकले असतील ना, मला नाही वाटत देशात कुठं कोणी ऐकले असतील. खरं सांगतो मी तुम्हाला, खूप धन्य लोक आहात तुम्ही, खूप धन्य. ही खूप चांगली गोष्ट आहे. आमेन. ते खरं सांगतो मी, देशात नसेल कुठं असं. तुम्हाला माहिती, मी कुठेतरी मागं आता एका ठिकाणी बसलो होतो, तर त्यावेळेस आमचा विषय निघाला. तर त्यांनी सांगितलं की नवापूर तालुका देशात असा तालुका आहे की जो ग्रीन झोन मध्ये आहे. बोला, कशात आहे? एवढी हिरवळ आहे इथं. परमेश्वर मला हिरव्यागार कुरणात, तुम्ही हिरव्यागार कुरणात बसलेले आहात. बोला, कशात बसलेले आहात? हिरव्यागार. इतकं भेटत, एवढं भेटत, कोणालाच सोडलं नाही. अमेरिकेचा दास आला त्याला खेचून, ऑस्ट्रियाचा असेल आला त्याला खेचून, चेन्नईचा असेल घेऊन या त्याला लगेच इथं. कोणता सोडला मला सांगा ना? कोणता दास सोडला आतापर्यंत? एक पण नाही. जेवढी अद्भुत वचन आहेत ना आतापर्यंत तुमच्यापर्यंत येऊन गेली. येशू तारीख देत नाही तर त्याला पण घेऊन आले असते ना. तो देत नाही ना तारीख, नाही तर आणलंच असतं त्याला कसं पण करून. ये रे येशू, सगळे येऊन गेले, तूच बाकी. आता एकदा तुझं पण ऐकून घेतो. पण बदलणार? पण बदलणार नाही. खत खाऊ आम्ही, पण फळ देणार. अरे समजते का मी काय सांगते? नीट लक्ष द्या. खूप धन्य लोक आहात तुम्ही की चांगले चांगले सेवक येऊन वचन सांगतात तुम्हाला आणि खत देतात. येशू ख्रिस्त जो माळी आहे ना, तो तुमच्यावर खूप प्रेम करतो. आमेन. म्हणून काय घालत राहतो वर्षभर? खत. बोला, काय घालत राहतो? असे पण काही भाग आहेत प्रियांनो, लोकांना वचन ऐकायला भेटत, वचन ऐकायसाठी तरसतायत. मी तुम्हाला सांगतो, जिथं आम्ही सेवा करतो ना पुणे जिल्ह्यामध्ये, आत्ताची गोष्ट अशी आहे, रविवारी मीटिंग आहे ना. आता किती दिवसांनी रविवार आहे? परवा. बोला, काय रविवार आहे? परवा. कधी? परवा काय आहे? परवाची मीटिंग व्हावी म्हणून ते लोक उपास प्रार्थना करतायत. काय करतायत? मोकळीकता मिळावी आम्हाला, आम्हाला प्रार्थना करता यावी, विरोध कमी व्हावा, आमचं चर्च वाचावं म्हणून ते गुडघे टेकून प्रार्थना करताय. प्रभू, फक्त 2 तास आम्हाला मोकळीकता मिळू दे की आम्ही तुझी आराधना करू शकू. ही सत्य घटना सांगतोय मी तुम्हाला. तुम्ही नवीन कपडे घालून नाताळ साजरा करत होते ना, आम्ही अशा परिस्थितीमध्ये नाताळ साजरा केला की जिथं आम्हाला लपवावं लागलं. त्या लोकांना लपवावं लागलं. नवीन कपड्यांचा आनंद नव्हता आम्हाला, जीवाची पडलेली होती. अशा ठिकाणी आम्ही नाताळ साजरा केला. काय वाटतं तुम्हाला प्रियांनो? फळ देतोय आपण, याला फळ देणं म्हणतात. अरे अशा लोकांकडे बघा ज्यांना वचन ऐकण्यासाठी तरसून जातात, ते पण भेटत नाही. इथं आपल्याला एवढं खत भेटते तरी फळ द्यायला तयार. त्यांना थोडं भेटतं पण 100% फळ देतात. समजतं मी काय सांगतोय? त्यांना थोडं भेटतं पण 100% फळ देतात. आपल्याला एवढं भेटतं तरी सुद्धा आपण फळ देत नाही. नवीन वर्षाची मीटिंग नाही होऊ शकली त्या ठिकाणी विरोधामुळे. आमचा नाताळ पण तसाच आणि आमचा नवीन वर्ष पण तसाच. जग आनंद करतं ना, नाचून कुदून ना. अरे कधीतरी प्रार्थना करा अशा लोकांसाठी, काहीतरी फळ द्या. खायचं स्वतः, चांगले कपडे घालायचे, स्वतः आनंद करायचा. कोणतं फळ आहे याच्यात? प्रभूला काय फायदा आहे मला सांगा? हा सगळा तुमचा फायदा आहे. नुसते खत खातायत, बस दुसरं काहीच करत नाही. नुसते खत खाऊन राहिले. वर्षभर मिटिंगा करायच्या, जीवनात काहीच नाही. मी काय केलं प्रभूसाठी? 0. माझं जीवन काय आहे? 0. माझं आत्मिक जीवन काय आहे? 0. लक्षात घ्या, मी कोणतं फळ देतोय जे देवासाठी उपयोगाचं आहे? आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण करा. एक वचन वाचा ब्रदर, एक वचन वाचा. मार्क वर्तमान याचा 6वा अध्याय. मार्क वर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 1 पासून पुढे वाचा. नंतर तो तेथून, आता कान देऊन ऐका ह्या वचनाकडे. नंतर प्रभू येशू ख्रिस्त तिथून आपल्या गावी आला, आपल्या गावात आला व त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. त्याचे शिष्य त्याच्या मागे आले. मग शब्दात दिवशी तो सभास्थानात शिकू लागला. येशू ख्रिस्त शब्दात दिवशी सभास्थानात शिकू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले व म्हणाले, याला हे सर्व कोठून प्राप्त झाले? आता येशू ख्रिस्त दुसऱ्यांच्या गावात आहे का स्वतःच्या गावात आहे? इथं
स्वतःच्या. बोला कोणाच्या गावात आहे? आपल्या लोकांमध्ये. बोला कोणत्या लोकांमध्ये? आपल्या लोकांमध्ये. हालेलुया. हा, ही अशी परिस्थिती आहे ना येशू ख्रिस्त ख्रिस्ती लोकांमध्ये. बोला कुठे? जुने 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 समजतंय का? ती परिस्थिती आहे. सगळे लोक त्याचं भाषण ऐकून काय झाले? थक्क झाले. वाचा पुढे वाचा. याला हे सर्व कुठून प्राप्त झाले? आणि ते सगळे आश्चर्य करायला लागले, याला ही शक्ती कुठून प्राप्त झाली? काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे? हे ज्ञान काय हे त्याला देण्यात आले आहे? आणि याच्या हातून केवढी ही महत्कृत्य होतात, केवढे अद्भुत चमत्कार याच्याद्वारे होतात. जो सुतार, जो मरियेचा मुलगा, मरियेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहुदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना? तोच हा आहे ना? आणि याच्या बहिणी येथे आपल्या बरोबर आहेत ना? असे ते त्याच्याविषयी अडखळले. पुढे वाचा. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, संदेष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतिष्टात, त्याच्या नातलगांमध्ये अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. हा, नवीन लोकांना ख्रिस्त कळला ना, ते इतके जवळ येऊन जातात त्याच्यासाठी, लगेच फळ देतात. आमेन. पण येशू काय म्हणतो माहिती का? त्याच्या लोकांमध्ये, त्याच्या आपतिष्टांमध्ये आणि त्याच्या देशामध्ये त्याचा सन्मान होत नाही. कळतंय का मी काय सांगतोय? मी नेहमी एक उदाहरण देतो. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरला घाबरत? अरे बोला. पोलिसाचा मुलगा पोलिसाला घाबरत? शिक्षकाचा मुलगा शिक्षकाला घाबरत? आणि देवाची मुलं देवाला घाबरत? कळलं का? मी शिक्षक आहे, माझी बायको पण शिक्षिका आहे. आमच्या लेकरांना जर आम्ही शिकवायला गेलो ना, आमचं अजिबात ऐकत नाही आणि आम्ही दुसऱ्यांना शिकवतो. कळतंय का मी तुम्हाला? जर आमच्या लेकरांना धाक दाखवायचा असेल तर आमचा नाही, त्यांच्या शिक्षकांचा दाखवावा लागतो. कळतंय का? कारण शिक्षकाचे लेकर शिक्षकाला घाबरत. कळतंय का? पोलिसाची मुलं पोलिसाला घाबरतील का? कारण घरातच कोण आहे? पोलीस. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरला घाबरेल का? नाही, कारण त्याला माहिती माझा बापच काय. तसंच देवाची मुलं देवाला घाबरत. त्यांना देव कुठे आहे? आमच्याच घरात. आम्ही घाबरत. सैतान घाबरतो, आम्ही घाबरत नाही. समजतंय का? अरे हा का नाही? येशू ख्रिस्त म्हणतो माझ्या नातलगांमध्ये, आपतिष्टांमध्ये, संदेष्टाच्या आपतिष्टांमध्ये, गावामध्ये, देशामध्ये त्याचा सन्मान होत नाही. आपण सर्वजण अनेक वर्षापासून येशू ख्रिस्ताचे काय झालो आहोत? नातलग. बोला काय झालं? नातलग. बोला काय झालो? येशूच्या रक्ताने जोडले गेलो ना आपण? जोडले गेलो का नाही? हा, देव बापा, त्याला आपण बाप म्हणतो. परमेश्वराला काय म्हणतो? बाप. हालेलुया. मग येशू ख्रिस्त आपला कोण झाला? भाऊ. कोण झाला? तो प्रथम पुत्र आहे ना, बायबल म्हणतं. आमेन. आणि त्याच्यानंतर कोणाचा नंबर लागतो? आपला. येशू नंतर कोणाचा नंबर लागतो? आपला. म्हणजे आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्मिक काय झालो? भाऊ. म्हणजे नातं झालं ना, नातं ना. पण तो म्हणतो नातलगांमध्येच त्याचा सन्मान होत नाही. बाकी जगात होतो, नवीन लोकांमध्ये होतो. पण तुम्हाला माहिती प्रॉब्लेम आहे, जुने ख्रिस्ती लोक जे आहेत ना, जे स्वतःला धार्मिक समजून बसलेले, फळ देत नाही. कारण बायबल म्हणतं की माझ्या आपतिष्टांमध्ये, माझ्या देशामध्ये माझा संदेष्टाचा सन्मान होत. वाचा तेच वचनपत्र रिपीट करा. संदिष्टाचा सन्मान होत नाही असे नाही, मात्र त्याच्या देशात, त्याच्या आपतिष्टात, अथवा घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. पुढे वाचा आता. त्याचा सन्मान होत नसतो. त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून, आता हे बघा, हे वचन नीट वाचा. काय म्हटलंय? त्याने थोड्याच रोग्यांवर हात ठेवून त्यांना बरे केले. याशिवाय दुसरे कोणते महत्कृत्य त्याला तेथे करताच आले नाही. चमत्कार का? त्यांच्या अविश्वासामुळे. स्वतःचे लोक बरे नाही झाले आणि बाहेर जायचं तर लोक बरे होत होते. आमेन. मेलेले जिवंत व्हायचे. कुठं? जिथं येशूला ओळखत नव्हते तिथं. पण जिथं येशूला ओळखणारे होते ना, तिथं कोणीच मेलेला जिवंत झाला नाही. थोडेसे चमत्कार झाले. सर्दी, खोकला, ताप दूर झाला. बाकी कॅन्सरवाला एक पण बरा झाला. लंगडा चालला. आंधळ्याला दिसायला लागला. मेलेले जिवंत झाले नाही. जुन्या लोकांमध्ये नाही झाले, नवीन लोकांमध्ये व्हायचे. हालेलुया. आज काय होतंय मला सांगा? चमत्कार, खरे चमत्कार कुठे होतात? आपल्यामध्ये का नवीन लोकांमध्ये? मग आपल्यात का नाही होत? अविश्वासामुळे. बोला कशामुळे? अविश्वास. बघा तुम्ही, अजून लोक तोंड घेऊन म्हणतात बरं का, चमत्कार नवीन लोकांसाठी असतात.
अरे तुझ्याद्वारे होणारच नाही, म्हणून तू सांगतो. कोल्हा असतो ना, कोल्हा माहितीये का? द्राक्षीच्या बागांमध्ये कोल्हा जर गेला ना, त्याला काय खायचे असतात? द्राक्ष. मग तो प्रयत्न करतो वर जाण्याचा आणि द्राक्ष तोडण्याचा. मग त्याचा एक मित्र येतो, त्याला म्हणतो, का रे द्राक्ष नाही खात? आंबट आहेत म्हणे. काय म्हणतो? अरे तोंड नाही पुरत ते सांग. तुझं काय नाही पुरून राहिलं, पण नाही खाता येत ना, मग काय म्हणायचं? आंबट आहेत. प्रॉब्लेम तोच आहे ख्रिस्ती लोकांचा. चमत्कार नाही आपल्यासाठी नाही येत. कोणासाठी येत? नवीन लोकांसाठी. अरे तुमच्यासाठी करतच नाही देव आता. करतच नाही. कोडगे झालेत तुम्ही. हालेलुया. कोडगे झालेत, कारण तुम्ही मान नाही देत परमेश्वराला. येशू ख्रिस्ताचा सन्मान नाही त्याच्या मंडळीमध्ये, येशू ख्रिस्ताचा आदर नाही त्याच्या लोकांमध्ये, आणि म्हणून या गोष्टी नाही होत. आणि नवीन लोकांमध्ये अद्भुत चमत्कार, नवीन लोकांमध्ये कॅन्सर बरे होत आहेत, नवीन लोकांमध्ये मेलेले जिवंत होत आहेत, नवीन लोकांमध्ये परमेश्वर अद्भुत कृत्य करतोय. जुन्या लोकांमध्ये नाही होत या गोष्टी. याचं कारण आहे की सन्मान करत नाही, देवाचा आदर करत खत खातायत नुसते. काय करतायत? हा बस प्रभू दे आम्हाला, दे 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 बस. नवीन वर्ष दिला, धन्यवाद. जुना वर्ष गेला, धन्यवाद नाही. आज का दिन हम उसमें बस. नवीन दे, आम्ही आनंद करू. जुनं आम्ही आमच्या धार्मिकतेमुळे जगलो असं आपल्याला वाटतं. बिलकुल नाही. कान देऊ नाही का? माझ्याकडे बघा. बऱ्याचदा लोक म्हणतात की जो चांगला व्यक्ती असतो ना, देव त्याला लवकर घेऊन जातो. बरोबर आहे की नाही? आणि जो पापी असतो ना, तो खूप काळ जगतो. असं बघितलंय का नाही तुम्ही? वचनात सुद्धा लिहिलेलं आहे असं. हालेलुया. याच्या मागचं कारण माहिती तुम्हाला काय? जो पापी असतो ना, त्याला देव अजून एक वर्ष वाढवून देतो, संधी. याचा नाश व्हायला नको म्हणून तो जास्त जगतो. पाप्यांवर दया नाही करत. दया कशी करतो माहिती का? याचा नाश व्हायला म्हणून एक वर्ष संधी दिली. हालेलुया. तर जे जास्त जगतात ना, त्यांनी असं समजू नका मी खूप धार्मिक आहे. समजून घ्यायचं मी जास्त पापी होतो म्हणून मला जास्त संधी दिली. कळतंय का? येशू ख्रिस्त किती वर्ष जगला? किती? 33.5. तरुणपणातच कुठे गेला? कुठे गेला? स्वर्गात. हालेलुया. स्तेफन किती वर्ष जगला? तरुण होता, तरुणपणातच कुठे गेला? गरज नव्हती ना, कारण माहिती होतं प्रभूला योग्य आहे. आमेन. आत्ताच घेऊन जातो, योग्य आहे तू. जर प्रभू आपल्याला संधी देतोय ना, यासाठी देतोय की तुम्ही दरवर्षी काय द्यावं? फळ. बोला काय द्यावं? 3 वर्ष झाले फळ आलं नाही. 1 वर्ष यासाठी दिला गेला की तुम्ही काय द्यावं? आणि जर फळ दिलं नाही तर काय करण्यात येईल? तोडून टाकू नये म्हणून तुम्हाला आणि मला 1 वर्ष देवाने काय करून दिलंय? वाढून दिलंय. बोला काय करून दिलंय? देवाच्या लोकांनो, 2025 का भेटलं आपल्याला? खूप मिटिंगा कराव्या ना, खूप मिटिंगा कराव्या. सुरुवात झाली शिंदे सर तुमच्याद्वारे. हा, ओपनिंग केली तुम्ही ना, ओपनर बॅटमन. हा, एंडिंगला पण मलाच बोललं बा शेवटचा बॉल मारायला. एवढं वचन खाऊन घ्या, आपण फळ देऊ. हालेलुया. कळतंय का मी काय सांगतोय? मिटिंगा करायची हौस करू नका, देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याची हौस ठेवा. आमेन. मी तुम्हाला खरंच सांगतो प्रियांनो, विश्वासी लोकांना जितकं तुम्ही जास्त ऐकता तितके तुम्ही अधिक पापात पडता. का? कारण तुम्ही त्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करत, फळ देत, फळ दिलं तर देव आशीर्वादित करेल. आमेन. त्याचसाठी परमेश्वर तुम्हाला खत देतोय. हालेलुया. त्याचसाठी तो पाणी टाकतोय, त्यासाठी तो खत देतोय, त्यासाठी तो आशीर्वादित करतोय की तुम्ही आणि मी काय द्यावं? फळ द्यावं. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? एक वचन वाचा ब्रदर. उत्पत्ती 5. उत्पत्ती 5. मी जास्त वेळ नाही बोलणार, मी 10 मिनिटात संपवेल आता. उत्पत्ती 5 वचन 21 पासून पुढे वाचा बरं. हनोक 65 वर्षाचा झाल्यावर. आता हे वचन एकदम व्यवस्थित ऐका. हनोखाबद्दल म्हटले. हनोख 65 वर्षाचा झाल्यावर त्याला मतुशलह झाला. त्याला मतुशलह झाला. त्याच्या मुलाचं नाव मतुशलह होतं. मतुशलह झाला किती वर्षाचा झाल्यावर? 65 वर्षाचा झाल्यावर. हा, पुढे. मतुशलह झाल्यावर हनोक 300 वर्षे. मतुशलह झाल्यावर हनोख 300 वर्ष देवाबरोबर चालला. देवाबरोबर चालला. व त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या.
हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षांचे झाले. हनोकाचे एकंदर आयुष्य 365 वर्षाचे झाले. हनोक देवाबरोबर चालला. हनोक देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले. आता मला लक्ष द्या, हनोकाचं टोटल आयुष्य किती दिलंय बायबलमध्ये? 365. बरोबर आहे ना? हा. आणि बायबलमध्ये म्हटलंय हनोक किती वर्ष देवासोबत चालला? 300. मग हे 300 वर्ष अगोदरचे आहेत का नंतरचे आहेत? कारण 65 वर्ष तो देवासोबत चालला. मथुशेलह जन्माला आला तोपर्यंत तो देवासोबत चालला. पण जेव्हा 65 वर्ष निघून गेले आणि मग 300 वर्ष तो कोणासोबत चालला? आणि बायबल म्हणतं त्याच्यानंतर तो नव्हता कारण देवाने त्याला नेले. हालेलुया. नीट लक्ष द्या. तुम्ही जेवढा दिवस देवासोबत चालतात ना ते मोजलं जातं. आमेन. बाकी मी काय जगलोय हे काहीच महत्वाचं नाहीये. मी जेवढे वर्ष परमेश्वरासोबत चालतोय ना ते माझ्या दृष्टिकोनातून देवाकडे मोजलं जाईल. आमेन. आणि ते फायद्याचं असेल, अगोदरचं नाही, नंतरचं. आमेन. तुम्ही अगोदर सुरुवात फार चांगली केली असेल, पण आता जर देवासोबत चालत नसाल ना, देव उचलणार नाही. शेवटपर्यंत कोणासोबत चाललं पाहिजे? हनोक शेवटच्या 300 वर्षापर्यंत कोणासोबत चालत होता? देवासोबत. आणि मग कुठे उचलला गेला? अनेक ख्रिस्ती लोकांनी सुरुवात फार चांगली केली. ते पहिले 65 वर्ष देवासोबत चालले, नंतरचे 300 वर्ष चालायला तयार नाही. फायदा होणार नाही. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे, सुरुवातीपेक्षा अंत बरा. हालेलुया. समजतंय का? सुरुवातीपेक्षा काय बरा? शेवट जो आहे ना तो बरा. सुरुवात तुम्ही कितीही चांगली केलेली असेल काही नाही फरक पडत. तुमचा शेवट कसा होतो त्याच्याने फरक पडतो. हालेलुया. माझा शेवट चांगला असला पाहिजे. आमेन. चोराने आयुष्यभर चोरी केली. काय केली? चोरी केली. याचं त्याचं घर फोडत बसला, लुटलं दुसऱ्यांना, पाप केलं. पण बायबल असं म्हणतं कोणाजवळ टांगला गेला? येशूच्या शेजारी. बोला, कुठं चांगला गेला? येशूच्या शेजारी. आणि लास्ट मोमेंटला, शेवटच्या क्षणाला त्याने पश्चाताप केला आणि येशूला म्हटला, हे प्रभू, जेव्हा तू तुझ्या गौरवानिशी येशील मग पाप्याची काय कर? आठवण कर. काय झालं? येशू त्याला काय बोलला? तू चोर आहे, आयुष्यभर चोरी केली. कधी आला का माझ्या मीटिंगला? बोलला का? एकदा तरी वचन ऐकलं का माझं? बोलला का? बाप्तिस्मा झाला तुझा बाप्तिस्मा झाला? विचारलं का प्रभू येशू ख्रिस्ताने? कधी प्रभुभोज घेतला का तू? विचारलं का? कधी चर्चला गेला? विचारलं का? नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आजच माझ्यासोबत तू कुठं असशील? कुठं असशील? सुखलोकात असशील. का? कारण सुरुवात चुकीची होती, शेवट चांगला होता. बोला, शेवट चांगला होता. हालेलुया. शेवटच्या क्षणी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वतःचं जीवन देऊन टाकलं. आमेन. हालेलुया. अनेक लोकांनी बाप्तिस्मा घेतला, अनेक लोक चर्चला जातात. सुरुवात चांगली केली, शेवट काय करतात माहिती तुम्हाला? खराब. बोला, शेवट काय करतात? शेवट चांगला असला पाहिजे. आमेन. आणि शेवट कधी असेल बरं आपला माहिती का? नाही. शेवट माहिती? वाढदिवस माहिती का सगळ्यांना? आपला स्वतःचा वाढदिवस माहिती का? सगळ्यांना माहिती आहे ना? मला पण माहिती. ज्यांचे आई वडील शिकलेले नव्हते त्यांचा पण वाढदिवस होतो का नाही? कोणता दिवस बरं? 1 जून. 1 जून कोणाचा असतो माहिती का? ज्यांची जन्मतारीख सापडली. खरं की खोट आहे? हा. 1 जूनच्या दिवशी एवढे स्टेटस असतात ना मोबाईलवर, बाबा समजून घ्यायचं हे असे आहेत ज्यांची तारीख सापडली नाही, आणि सरळ शाळेमध्ये 1 जून टाकून मोकळे होऊन जातात. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ जन्माचा दिवस प्रत्येकाचा निश्चित आहे. काहीतरी आहे ना, तारीख आहे की नाही? मृत्यूची तारीख कोणती सांगा बरं? माहिती का? तुम्ही ठरवू शकतात का? कोणी सांगू शकतं का? नाही. म्हणजे शेवट मला माहिती नाही, सुरुवात मला माहिती आहे माझी काय, पण शेवट मला माहिती म्हणजे तो कधी असू शकतो. हालेलुया. कधी पण असू शकतो. याचा अर्थ आज सुद्धा, आत्ता सुद्धा, उद्या सुद्धा. गॅरंटी आहे का? गॅरंटी आहे नाही. म्हणजे असं समजायचं, आजचा दिवस कसा आहे माझा? शेवटचा दिवस. बोला, आजचा दिवस कसा आहे? गॅरंटी उद्याची नाहीये. हालेलुया. मग शेवट जर चांगला असायचा तर आजचा दिवस कसा असला पाहिजे? चांगला. बोला, कसा असला पाहिजे? कारण उद्याचा दिवस तुमच्या खात्यात लिहिलेला नाहीये. हालेलुया. जेवढे लोक बसलेले आहेत, मी जे बोलतोय ते कळतंय का? हा. उद्याचे कोणी आहे का इथं स्टॅम्प पेपर करून आलेलं वरून की बुवा मी इतके वर्ष जगणारच आहे बुवा, असं आहे का? कोणी डॉक्टर आहे का तुमच्यामध्ये? ते तरी स्वतःची गॅरंटी देतील का? डॉक्टर जरी कोणी असलं तरी स्वतःची गॅरंटी देतील का?
नाही. का? कारण त्यांना माहिती मी देव. हे फक्त कोणाच्या हातात आहे? जन्माची तारीख तुम्हाला तुमचे आई वडील सांगतील, डॉक्टर सांगतील किंवा जगातले लोक सांगतील. मृत्यूची तारीख कोणी सांगू शकत? सुरुवात तुमच्या हातात असू शकते, तुम्हाला माहिती असू शकते, शेवट तुम्हाला माहिती. मग आजचा दिवस माझा कसा दिवस आहे? शेवटचा. बोला कसा दिवस आहे? मग चांगलं कसं जगावं, कधी जगावं लागेल? उद्यापासून. अनेक लोक म्हणतात उद्यापासून दारू बंद, उद्यापासून तंबाखू बंद, उद्यापासून मी खोटं बोलणार, उद्यापासून मी चर्चला जाईल. आणि मेला मग? आजच रात्री मेला मग? मग काय करशील? पुडी खाऊनच मरशील ना. मग जाशील कुठं? तू उद्या सोडणार होता, आज सोडली का? अरे बोला, आज सोडली का? मग जाशील कुठं? नरकात. कारण तुझा उद्या आलाच नाही, तू आजच गचकला. हालेलुया. समजतंय का? उद्याची गॅरंटी घ्यायची. प्रभू म्हणतो एवढा वर्ष याला, या झाडाला असू दे, कारण हे काय देईल अशी अपेक्षा करू. आमेन. ख्रिस्ती लोकांना 2025 देवाने अपेक्षेने तुम्हाला दिलंय. आमेन. की तुम्ही आणि मी काय द्यावं? बोला काय द्यावं? नुसतं खत खायचं काम करू. आज इथं आले, उद्या या किसली पाड्याला. ते पास्टर म्हणतील कशाला आमची पब्लिक कमी करतायत. हालेलुया. या रे बाबांनो या, कारण तो देवच खत घालतोय. आमेन. तो द्यायला तयार, मी कशाला नको म्हणू. हालेलुया. माझं काम आहे खत टाकणं, तुमचं काम आहे खाणं. फळ द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ. एक दिवस काय जे नाही देणार त्याला, बोला नाही देणार त्याला. प्रॉब्लेम खत टाकणाऱ्यामध्ये नाहीये. हालेलुया. आणि लावणाऱ्यामध्ये पण नाहीये, झाडांमध्ये. समजते मी काय सांगतोय? तुम्ही खत खा, तुम्ही पाणी प्या, आणि काय द्या? फळ द्या. हालेलुया. वचन ऐकायचं नाही, वचनाप्रमाणे. हनोख किती वर्ष देवासोबत चालला? 300 वर्ष. तुम्हाला माहिती देवासोबत चालणं म्हणजे काय आहे बरं? देव दिसतो का? देव दिसतो का? हनोखाला पण दिसला नाही. मग देवासोबत कसं काय चालायचं? मी प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता, आणि शब्दच काय होता? आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था, और वचन ही परमेश्वर था. आमेन. जर देवासोबत चालायचं, याचा अर्थ कोणासोबत चालायचंय? वचनासोबत. बोला कोणासोबत चालायचंय? आता कान देऊन ऐका, नीट माझ्याकडे बघा. देवासोबत चालणार मी आजपासून. कोणासोबत? याचा अर्थ मला कोणासोबत चालावं लागेल? मग लोक काय करतात? नाही, बायबल घेतलं का चालले. मी कोणासोबत चालतो? माझ्यासोबत कोण आहे? वचन म्हणजे कोण आहे? नाही, देव. कोण आहे? मग मी कोणासोबत चालतोय? नाही रे बाबा, तू त्याला घेऊन चालतोय. तू तुझ्या पद्धतीने चालून राहिला, त्याला म्हणतो तू पण चल माझ्यासोबत. बिलकुल नाही. देवासोबत चालणं म्हणजे बायबल घेऊन चाललं नाहीये. देवासोबत चालणं म्हणजे बायबल सोबत चाललंय. हालेलुया. समजतंय का? तुम्ही बायबल घेऊन नका चालू, बायबल सोबत तुम्ही चाला. हालेलुया. वचनाला मी नाही चालू शकत, वचनाप्रमाणे मला चालावं लागेल. आमेन. बायबल हातात घेऊन चालणं म्हणजे देवासोबत चालणं नाही, बायबल नुसार चालणं म्हणजे देवासोबत चालणं आहे. हालेलुया. कळतंय का? हनोख 300 वर्ष कोणासोबत चालला? वचनाप्रमाणे. आमेन. हालेलुया. खत खायचं आणि काय द्यायचं? फळ. बोला काय द्यायचं? फळ. हालेलुया. किती तासाची फवारणी झाली? पाऊण तास झाला फवारणी करून. खत टाकलंय तुमच्यावर, जास्त टाकलं तर जळल. युरिया जास्त टाकल्यावर काय होतो? पीक काय होतं? जळतं की नाही? मग मापातच टाकावं लागतं ना. आणि इथं जास्त टाकलं गेलं का नाही, काही अडचण नाही, नंतर पाणी सोडेल. हालेलुया. की जळायला नको. आमेन. तुमच्या फायद्यासाठी आहे. हालेलुया. कारण 2025 वर्ष देवाने ह्यासाठी नाही दिलं की आपण फक्त टवटवीत दिसावं. यासाठी दिलं की आता तरी ह्या वर्षी तुम्हाला काय यावं? फळ यावं. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही फळ द्या. आमेन. देवासोबत चाला. सुरुवात कशी असू द्या,
माझा शेवट चांगला असला पाहिजे. आमेन. आणि शेवट कोणता आहे? आजचा दिवस. बोला, कोणता आहे? आजचा दिवस. उद्या जर उगवला ना तर ते वचन, तुझी दया प्रतिदिन माझ्यावर काय होते? नवी. मी रात्रीच मरायला पाहिजे होतं, पण तुझी दया माझ्यावर काय होते? हे मी नाही म्हणत, इर्मया काय म्हणतो? तुझी दया नित्य. 23 वचन वाचा ब्रदर. काय आपलं विलाप गीत 3:23. 23 विलाप गीत 3 आणि 23. ती रोज सकाळी काय होते? नवी होते. हालेलुया. हा, पुढे ब्रदर, त्याच्या पुढं थोर आहे. आमेन. ती रोज सकाळी नवी होते. हा, प्रभू रोज तुम्हाला एक नवीन देतो ना दिवस, तर देवाला म्हणायचं हा शेवटचा दिवस आहे. काय आहे? स्वतःला म्हणायचं हा माझा काय आहे? शेवटचा. कसा जगावा लागेल? देवासोबत. मला कोणासोबत चालावं लागेल? देवासोबत. मग अशी कितीही वर्ष जाऊ द्या, शेवटचा दिवस जर तुम्ही ठरवलं ना आजचा दिवस शेवटचा आहे, तुमचे सगळे वर्ष देवासोबत राहतील. आमेन. आणि जे म्हणतात ना आज नाही उद्या, आज नाही उद्या, ते कधीच देवासोबत चालू शकत नाही. काही दुकानावर लिहिलेलं असतं आज नगद कल उधार ना, आज रोख द्या, उद्या काय देईल मी तुम्हाला? उधार. तो उद्या कधी येतो का? नाही. ज्यांना उद्यापासून बदलायचं ते कधीच बदलणार. ज्यांना माहिती की माझ्याकडे आजचाच दिवस आहे ते बदलतील. हालेलुया. जे उद्यापासून फळ देणार आहेत ना ते फळ देऊ शकणार, पण जे आज फळ द्यायला तयार आहेत ना ते देतील. हालेलुया. कारण आजचाच दिवस माझ्यासाठी कोणता दिवस आहे? शेवटचा. आमेन. तुम्ही खूप जगावं ही माझी इच्छा आहे आणि देवाची पण इच्छा आहे, पण नुसते पानं लावून फायदा नाही. काय यायला पाहिजे? फळ यायला लागले ना तुम्हाला सांभाळेल कोण? देव. कारण फायदा कोणाचा होणार आहे? देवाचा. आमेन. हा, आणि फळ येणारच नाही तर तो काय म्हणतो? माळ्याला हे झाड तोडून टाक. तो म्हणतो कशाला यांनी जागा अटकावावी. हालेलुया. उगत जगाला भार, त्यापेक्षा याला तोडून टाक. जो फळ देईल त्याला तो सांभाळेल. आमेन. त्याला अजून खत टाकेल. हालेलुया. की त्याने अजून फळ द्यावं. आमेन. देवाच्या लोकांनो फळ द्या. हालेलुया. 2025 वर्ष हे देवाने तुम्हाला आणि मला दिलंय फळ देण्यासाठी. आमेन. ज्याला कान आहेत तो ऐकू. लागलं का? लागलं का? हा पण नाही म्हणू शकत आणि नाही पण नाही म्हणू शकत. हा, वाटतं दगड उचलावानीच्या डोक्यात टाकावं, पण काही नाही करू शकत, कारण आपणच बोलवलंय उद्या पण या किसली पाड्याला. उद्या पण कुठे या? मीच प्रचार करतोय बरं का तुमच्या मीटिंगचा. उद्या या, बाकी कसर उद्या काढू आपण. हालेलुया. जे खत आज बाकी राहिलं ते कुठं कुठं भेटेल? घिसली पाडा. पण काय द्या? फळ. आमेन. देव तुम्हाला खूप आशीर्वादित करो. आमेन. मी इथं तुम्हाला श्राप देण्यासाठी नाही, मी इथं तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी आलोय. आमेन. आणि आशीर्वाद देवाच्या वचनामध्येच आहेत. आमेन. मी फळ देणार नाही तर नक्की तोडला जाईल. जर फळ देईल त्याची जबाबदारी मला सांभाळण्याची. हालेलुया. 2025 वर्ष हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फलदायी असो. बोला आमेन. बोला आमेन. कदाचित मी 3 वर्षात फळ दिलेलं नसेल, पण या 25 मध्ये मी काय देणार आहे? फळ. हालेलुया. नुसतं वचन मी ऐकणार नाही, खत मी खाणार नाही, मी काय देईल? फळ. हालेलुया. काय सर्वजण तयार आहात? प्रभूसाठी तयार आहात? आपले डोळे झाकू, आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. धन्यवाद पिता. प्रभूजी, आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस त्याबद्दल धन्यवाद. खरंच परमेश्वरा, तू आमचं सहन करतो. इर्मया म्हणतो आम्ही नष्ट झालो नाही, ही केवळ देवाची दया आहे. हो परमेश्वरा, तू अद्भुत रीतीने आम्हाला सांभाळलंय, मागील आयुष्यभर सांभाळलंय प्रभू, वर्षभर सांभाळलंय. तू आमचा नाश होऊ दिला नाही, त्याबद्दल तुला धन्यवाद. एक छोटस गीत गाऊ आणि आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. थँक्यू जीसस. प्रत्येक जण आपले डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊ. त्या देवाचे उपकार आपण आठवू प्रियांनो, जे उपकार त्याने आपल्यावर केले.
मुझको है तृप्त किया। उत्तम पदार्थों से तूने मुझको है तृप्त किया। चख कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला। उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ। जीवन भर में तेरी करुणा को ना भूलूंगा। जीवन भर में तेरी करुणा को ना भूलूंगा। संकट में जब मैं पड़ा तूने आके सहारा दिया। संकट में जब मैं पड़ा तूने आके सहारा दिया। जग कर मैंने जाना है यहोवा कैसा है भला। उद्धार करता की शरण में मैं आके प्रतिकूल परिस्थिति में समझ मैंने तेरी देखी। प्रतिकूल परिस्थिति में समझ मैंने तेरी देखी। अपने वादों को तूने मेरे जीवन में पूरा किया। अपने वादों को तूने मेरे जीवन में पूरा किया। जग कर मैंने जाना है यहोवा कैसा भला। उद्धार करता की शरण में मैं आके धन्य हुआ। मैं आके धन्य हुआ। मैं आके धन्य हुआ। धन्यवाद माझ्या देवा। आम्ही आठवतो तुझे ते उपकार जे वर्षभर तू आमच्यावर केले, मागील आयुष्यभर तू आमच्यावर केले। आम्ही अनेकदा चुकलो पडलो पण तू आम्हाला सावरलं, आमच्यावर दया केली। इर्मया म्हणतो आम्ही नष्ट झालो नाही, भस्म झालो नाही, ही केवळ परमेश्वराची दया आहे। आणि त्या दयेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। तू आम्हाला आजवर सांभाळलं त्याबद्दल धन्यवाद देतो। आम्हाला तोडू दिलं नाही त्याबद्दल धन्यवाद देतो। आम्हाला संधी दिली की आम्ही फळ द्यावं त्याबद्दल तुला धन्यवाद देतो। हे 2025 वर्ष प्रत्येकासाठी फळ देणार असू दे प्रभू। आम्ही भरपूर फळ द्यावं यासाठी कृपा दे। धन्यवाद तुझ्या वचनाबद्दल। केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर। सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आहे, तुलाच देतो। प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली म्हणून ऐक। आमेन।